आजकाल अशा बुवांचं सरकारी पातळीवर फारच उदोउदो केलं जातं. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला सुद्धा असे अनेक बुवा बसलेले होते. माणसानं धार्मिक जरूर असावं, परंतु अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणारे आणि माणसाच्या धार्मिक भावनेचा गैरफायदा घेऊन अतिशय किळसवाण्या पद्धतीनं महिलांचं लैंगिक शोषण करणारे हे जे काय बुवा आहेत आणि त्यांच्या पाठीमागे असणारे हे जे राजकीय नेते आहेत, त्याचबरोबर प्रशासनातलेही सुद्धा अनेक दिग्गज त्याच्यामध्ये आहेत, त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. 200 कोटीची मालमत्ता या बुवाकडे येतेच कुठून, आणि त्याचे पाय काय धुवून पितात, काय काय हे सगळं आम्ही बघितलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र हे लोक कुठे घेऊन चाललेले आहेत? केवळ रुपाली चाकणकरांचाच राजीनामा घेऊन चालणार नाही. जे जे राजकीय नेते, मग ते विरोधातले असोत की सत्तेतले असोत, या बुवाच्या नादाला लागलेत, त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. कारण हजारो स्त्रियांचं लैंगिक शोषण या ठिकाणी झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाचा शिरच्छेद केलेला होता, एका स्त्रीचा अवमान केला म्हणून. तो हा महाराष्ट्र आहे, हे विसरू नका. जिल्ह्यातले आमदार दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय दीपक लोंढे यांना SITची चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे. दीपक केसरकरांचे फोटो त्या कॅप्टन अशोक खरातसोबत व्हायरल देखील झालेले पाहायला मिळते. मी तर समाज माध्यमामध्ये अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे अशा अनेक लोकांचे फोटो बघितलेले त्या बंधू बरोबर. त्यामुळे या सगळ्यांचीच चौकशी झाली पाहिजे. उलट मित्र असं म्हणेन की यांनी स्वतःहून खुलासा केला पाहिजे की हा फोटो, याचा अर्थ काय. गर्दीत कळत न कळतपणे फोटो काढणं वेगळं, कारण बऱ्याच वेळा होतंय सार्वजनिक जीवनामध्ये समोर असलेला माणूस कोण आहे, कसा आहे माहिती नसतं आणि कुणीतरी फोटो काढतं. परंतु एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, एखाद्या विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं जेव्हा आपण अशा बंधू बरोबर बसतो, त्यावेळी तो कोण आहे आणि त्याला ज्या पद्धतीनं सन्मान मिळतो हे अत्यंत गंभीर आहे. आणि त्याचाच गैरफायदा घेऊन हे लोक दुबळ्या, दिनदुबळ्या स्त्रियांचं शोषण करत असतात, त्यांना भीती घालत असतात, त्यांना कायद्याचा धाक राहत नाही. आणि त्यामुळे याची सखोल चौकशी झाली पाहिजे. तुम्ही ज्या नेत्यांची नावं घेतली त्या नेत्यांची चौकशी होईल असं वाटतं का? कारण ते सगळे मोठे नेते आहेत. नाही झाली तर जनतेनं याचा जाब विचारला पाहिजे. अरे, आपल्या आया बहिणीच्या आबरूला काही किंमत आहे का नाही? आपण त्याच्यावर काय बोलणार आहोत का नाही? किती दिवस हे तोंड मिटून सहन करायचं, याचा विचार प्रत्येक सामान्य माणसानं सुद्धा विचार केला पाहिजे.